श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नसतो, तर देवाला आपलीच काळजी असते। देव आपल्या भल्यासाठीच जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच। जर देवाने आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्तांनी पूर्ण करायला हवी। आज देवाची अशी इच्छा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हाच दैवी संदेश शेवटपर्यंत त्यांनी ऐकावा। त्यामुळे तुम्ही जर सच्चे स्वामी भक्त असाल तर हा संदेश तुम्ही चुकवू नका, ही संधी तुम्ही गमावू नका। बंद केले नयन माझे चित्तरूप बघून तुझे, स्वामी तिन्ही जगाचा तू मायबाप आहे या जनाचा। जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ श्री स्वामी समर्थ हे नाव। एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा, स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा। हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा। स्वामी म्हणतात, बाळा तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते। नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे। फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका, भाग्यवंत ठराल। स्वामी माऊली म्हणतात, बाळा आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत। हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे सुद्धा आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही। अरे मी शरीराने जरी तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशीच आहे। सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा, भाग्यवंत ठराल। अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो। गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार हे सत्य पाहू देत नाही। जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील। फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि नामस्मरण करा। आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही बाळा, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे। आणि जो दुसऱ्याला आनंद देतो त्याच्या आयुष्यात आनंदाची उधाण मी आणतो, भरभराट मी आणतो। सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा। असं म्हणतात की माणसाला काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा जास्त भाग्य लागतं। तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेच औषध वाचवू शकत नाही। त्यामुळे तुमचे विचार तुम्ही सकारात्मक ठेवा। सदैव तुम्ही पॉझिटिव्ह राहा, आनंदी जीवन जगताल। आनंदी राहण्यासाठी पैशाची गरज लागत नाही, फक्त तुमचे विचार चांगले ठेवा आणि आहे त्या परिस्थितीत तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। दुसऱ्यांकडून तुम्ही अपेक्षा करू नका, स्वतःकडून अपेक्षा करा आणि त्या पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न सुद्धा। स्वामी म्हणतात, बाळा ज्या वेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ। तू घाबरू नकोस, मीच पकडेल तुझा हात, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव। सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा। अरे स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ आपल्याला मिळतं आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो। हा अनुभव आहे आणि हे सत्य आहे। शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा नक्कीच अनुभव येईल। नामानेच अंतरंग शुद्ध बनते आणि नामानेच आपल्याला अंतरित शांती मिळते। बाळा आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी राहशील।
या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की कोण आपला आहे आणि कोण परक। या पूर्ण जगाने जरी तुझी साथ सोडली लेकरा, तरी माझी साथ तुला कायमच मिळणार आहे। तू माझ्यावरती विश्वास ठेव। सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा। स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळतील, भाग्यवंत ठराल। स्वामी माऊली म्हणतात, बाळा मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पवन आहे, मीच जल आहे, गगन सुद्धा मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणार सुद्धा नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। किती दिवसाचे आयुष्य आहे बाळा, आजचे अस्तित्व उद्या नाही, मग जग ते हसून खेळून, कारण जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही। तू माझा लाडका भक्त आहेस बाळा, तुझ्या आयुष्यात मी कशाचीही कमी पडू देणार नाही। तू माझा प्रिय भक्त आहेस, मी तुझी सदैव साथ देणार आहे। बाळा तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे मी सोडणार नाही। जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मी मार्ग दाखवत असणार आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी, मी स्वामींचं लाडकं बाळ असे टाईप करा। ह्या भक्तिमय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, स्वामींचे आशीर्वाद भरभरून तुम्हाला प्राप्त होतील। स्वामी म्हणतात, बाळा मी तुझा लाडका देव आहे, तसंच तू सुद्धा माझा प्रिय भक्त आहेस, माझ्यावरती विश्वास ठेव। अरे ह्या जगात अशक्य असे काहीच नाही, कितीही संकटे तुझ्या आयुष्यात येऊ दे, मी तुझ्या पाठीशी आहे। आयुष्यात कोणतीही संकटे असली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार व मूल्य लक्षात घेऊन त्यानुसार वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते। स्वामींची अगाध महिमा, त्याचप्रमाणे त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहेत, त्यामुळे तुम्ही हार मानू नका। आयुष्यात अडचणी ह्या आयुष्यात नसून त्या माणसांच्या मनात आहे, त्यामुळे तुम्ही मन चांगले ठेवा, निर्मळ ठेवा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा। धन्यवाद।